Ready for school? Yes. Yes. तीर बघा. आता रेडी झालाय स्कूलला जायला. आता त्याला सोडून येणार आहे. आणि बाकीचं आवरलेलं आहे त्याचं. तर आता बघू. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर रेवांशला सोडून आले होते, त्यानंतर बाकीची कामं मी आवरायला घेतली होती. रेवांशला सोडायच्या आधी मी काही कामं करून घेते, म्हणजे जसं की झाड वगैरे मारणं आणि किचन पहिल्यांदा पुसते, कारण गरम पाणी असतं, कडक गरम पाणी असतं ना, त्यामुळे छान वाटतं असं गरम पाण्यानं. मला फरशी पुसायला आवडते. गार पाण्याने मी शक्यतो फरशी नाही पुसत, आणि जरी गरम पाणी नसेल तर मी पहिल्यांदा गरम पाणी करते हीटरला आणि नंतर पुसते. कारण काय होतं असं छान वाटतं, म्हणजे काय माहीत नाही मला पण छान वाटतं. तर ते झाल्यानंतर मी रेवांशचं जेव्हा आवरायचं उठवायचं होतं ना त्याला, त्याच्या आधीच मी झाड वगैरे मारून घेतलं होतं आणि किचन पुसून घेतलं होतं. मग बाकीचं मी आल्यानंतर केलं. बेड वगैरे आवरायचं होता, कारण तसंच पडलं होतं. त्याला पाठवायचं म्हणजे त्याचं आवरायचं, त्याचं सगळं टिफिन वगैरे करायचा. मी काही सकाळी लवकर टिफिन वगैरे सगळा करत नाही, चपाती वगैरे, कारण आल्यानंतरच करते. आमच्या नंदेची मुलगी आहे, ती पण आहे ना, मग तिला पण टिफिनसाठी चपाती आणि रेवांशला बनवते. दोघांचा टिफिन सकाळी असतो आणि नंतर बाकीचं आलेलं आमच्यासाठी भाजी म्हणा, चपाती राहिलेलं असतं ते सगळं आल्यानंतर करायचं. तर पाऊस तर इतका येतो ना, म्हणजे काही कारण नसताना. सकाळी तर ऊन पडलं होतं, मी रेवांशला सोडायला गेले होते तेव्हा, आणि आल्यानंतर मी सगळं काम आवरत होते त्यावेळेस अचानकच पाऊस चालू झाला. आत्ता बघा, मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तेव्हा पाऊस नाही, पण जेव्हा मी व्हिडिओ बनवत होते ना त्यावेळेस पाऊस चालू होता. तर त्याचं काय सांगता येत नाही, अचानकच पाऊस कधी पण चालू होतो. तर बाकीचं खरंच चहा वगैरे मला प्यायचा होता, कारण दूध पण नव्हतं. मग मी जो आपला कोरा चहा असतो ना तोच बनवला आणि तो पहिल्यांदा पिला, कारण डोकं शांत होतं चहा पिल्यानं. तुमचं पण होतं का मला कमेंट करून नक्की सांगा. तरी मी दूध नव्हतं म्हणून मी रेवांशला जेव्हा सोडायला गेलते ना त्यावेळेस मी तिथं खूप दुकान आहेत ना, म्हणजे असं सगळं स्नॅक्स वगैरे आहे, चहाचं आहे, त्यामुळं मी तिथून एक चहा पिऊन आले होते. कारण मला सकाळी चहा लागतो आणि नाही पिलं ना तर डोकं दुखायला चालू होतं. मग दूध कधी आणायचं म्हणून मी चहा बाहेरूनच पिऊन आली. तर मग नंतर आल्या चपाती करायला घेतल्या. चपाती केल्या आणि हरभरा, सकाळी त्यांना दोघांना हरभराच शिजवून त्याची भाजी करून दिली होती. मग आता आम्हाला राहिलेला हरभरा शिजवत होते. खूप टाईम लागतो त्याला. मी कुकरला पण ठेवते कधी कधी, पण जेव्हा कुकरला एवढं थोडा असतो ना त्यावेळेस मग मी नाही ठेवत. डायरेक्ट मग मी पातेल्यातच उकळून घेते. खूप उशीर, म्हणजे 20-25 मिनटं तर तो शिजतच होता. मग अजून मी भाजी केलेली नाही, करायची. ती भाजी मी म्हणजे हरभरा सगळ्यांनाच आवडतो मोस्टली, कारण जरी सुक्का असला तरी आवडतो आणि आमटी असेल तरी पण आवडतो. तर तुम्हाला कोणती कडधान्य आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्या घरात कडधान्य खातात. मूग, मटकी, मोड आलेली, हरभरा, काय नसेल तर चालेल, पण हे आवडतं. तर बाकीचं मी चपाती वगैरे लाटून घेतल्या झाल्या आणि मी कपडे एका साईडला लावली होती, म्हणजे भिजत घातली होती. आणि त्यानंतर मी जेव्हा मी रेवांशला सोडायला चालले होते ना त्यावेळेस भिजू घातली होती गरम पाण्यात, आणि आल्यावर मशीनला लावते. ती झाल्यानंतर किचनचे वगैरे मी कपडे हात धुवून टाकते. मी कालच ते सगळं करून टाकलं होतं, कारण त्याचे नॅपकिन वगैरे पुसायचं हे असते, भरपूर पडते ते एकदमच. 2-3 दिवसातून धुवायचं, असं करते मी. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश रहा आणि तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.